आज आपण बघतोय ग्रुप सी PYQ 2019 चा मृदा आणि त्याचे टक्केवारी भारतीय मृदा आपण बघतोय. इकडे जो वरती हिमालयाचा भाग आहे त्या पर्वतरांगांमधल्या मृदेला म्हणतात पर्वतीय मृदा आणि ती आहे 8.6%. थोडंसं त्याच्याच खाली आलो की इकडे आहे आपल्याजवळ वाळवंटीय मृदा. ही जी वाळवंटीय मृदा आहे ही गुजरातच्या कच्छपर्यंत आणि राजस्थानच्या वाळवंटामध्ये पसरलेली आहे. 8.6च्या अर्ध लक्षात ठेवायचा 4.3%. सगळ्यात मोठी इथनं गंगेचा उगम होते आणि त्याच्या ज्या उपनद्या आहेत त्यांच्या गाळाच्या संचयनाने जी मृदा तयार होते त्याला म्हणतात गाळाची मृदा आणि या पूर्ण भागामध्ये पसरलेली आहे गाळाची मृदा. याची टक्केवारी आहे 45.6%. तुम्ही याला 46% असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. एक राऊंड फिगर आकडा लक्षात ठेवा. मी एक्झॅक्ट तुम्हाला जे आकडे आहेत ते दिलेले आहेत. आणखीन खाली आलो की इकडे आहे तांबडी मृदा जी आहे 10.6%. तुम्ही राऊंड फिगर 11% याला लक्षात ठेवू शकता. जांभी मृदा जी आता आपला कोकणामध्ये आंब्याचा सीझन आलेला आहे, आपल्याकडे पण आता काही दिवसांमध्ये येईल. तर जांभ्या मृदेमध्ये सगळ्यात जास्त काय पिकते तर फळबागांची शेती खूप छान होते जांभ्या मृदामध्ये, ज्याची टक्केवारी आहे 7.5%. महाराष्ट्रामध्ये असणारी सगळ्यात जास्त मृदा ती म्हणजे काळी मृदा, ज्याला आपण रेगूर मृदा सुद्धा म्हणतो. आणि काळ्या मृदेमध्ये आपल्याला टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट सापडले, त्याच्यामुळे त्याचा रंग काळा होतो. तर हा झाला आपला मृदेचा प्रकार. ह्या पूर्ण भागामध्ये आपल्याला काळी मृदा आढळते. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे मृदेवरचा. आय होप तुमचा क्लिअर झाला असेल आणि एक मार्क्स याच्यातनं तुम्हाला नक्की मिळेल. धन्यवाद.